केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे आपल्याबरोबर आहेत। दानवे साहेब, पुन्हा एकदा 6व्यांदा पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला। मी गेले 45 वर्ष राजकारणात आहे आणि आत्तापर्यंत मी 25 निवडणुका लढलो। 25 निवडणुकीपैकी मी एक निवडणूक हरलो, ती इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा। आणि जनसंघापासून आमचं कुटुंब हे पक्षाचं काम करतं आहे आणि मी जनता पार्टीच्या नागरदारी चिन्हावर निवडणूक लढलेला कार्यकर्ता आहे। तेव्हापासून तर आत्तापर्यंत निवडणुका लढतो आणि पक्षाला यश मिळवतो। अटल बिहारी वाजपेयीच्या नेतृत्वात काम केलं आहे, मुरली मनोहर जोशी अडवाणीजींच्या नेतृत्वात काम केलं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला मानणारापैकी मी एक कार्यकर्ता असल्यामुळं अनेक नेत्यांशी माझा परिचय आहे। माझं काम त्यांनी जवळून पाहिलेलं आहे, संघटनेची जबाबदारी माझ्यावर टाकून पाहिली। मी गावचा माझ्या जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, मग तालुक्याचा भाजपचा अध्यक्ष झालो, मग जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष झालो, राज्यात महामंत्री, राज्यात उपाध्यक्ष झालो आणि राज्याचं मी अध्यक्षपदही सांभाळलं 5 वर्ष। आणि त्यामुळं साहजिकच पार्टीचा माझ्यावर विश्वास आहे। मोदीजीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात आलो, अमित भाईसोबत मी राज्याचा अध्यक्ष राहिलो। त्यामुळं संघटनेमध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा माझा स्वभाव आहे। राज्यातील, केंद्रातील आणि स्थानिक कार्यकर्त्याशी सुद्धा माझे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळं साहजिकच पक्षाने माझ्यावर आत्ता 6व्यांदा लोकसभेचा आणि 2 वेळेस विधानसभेचा, 3 वेळेस विधानसभेचा विश्वास माझ्यावर टाकला आहे। त्यामुळं जनतेचं प्रेम सतत मिळत गेलं आहे आणि यशाची खात्री आहे। या देशामध्ये मोदीजीचं सरकार आम्हाला पुन्हा एकदा 2024ला आणायचं आहे, त्यामुळं पक्षानं मला उमेदवारी दिली। जालन्यातली व्यूहरचना बऱ्यापैकी तुम्हाला आता माहिती आहे। पूर्वीचे तुम्ही काही ठोकताळे मांडलेले होते, आत्ताची ही लढाई काही नवीन असेल का? काही नवीन काहीच नाही। ही जी लढाई आहे, ही लढाई भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीचा जो कोणी येईल त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। या लढाईमध्ये आम्ही नक्कीच बाजी मारू असा विश्वास आम्हाला आहे। तुमच्या विरोधात कोण असेल असं वाटतं? म्हणजे तुम्हाला काँग्रेससुद्धा आग्रही आहे, इथले ठाकरे गटसुद्धा आग्रही आहे, उमेदवार कोण असेल तर जास्त अवघड वाटेल? हे बघा, मला अवघड आणि सोपं नाही। अनेक उमेदवार असा विचार करतात, माझ्यासमोर हा आला तर मला निवडणूक सोपी जाईल, मला तो आला तर निवडणूक सोपी जाईल। मी खरंच सांगतो, मी एवढ्या राजकीय निवडणुका लढल्या, या निवडणुकीत मी माझ्यासमोर कोण येईल याची कधीच चिंता केलेली नाही। जो येईल त्याच्यासोबत निवडणूक लढायची आणि जिंकायचं हे माझं सूत्र आहे। आणि कोणीही आला तर काही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची मतं तो घेऊच शकत नाही किंवा त्याच्या विचाराची मतं आहेत ते आम्हाला पडल्याची गॅरंटी नाही आहे। प्रत्येक जिल्ह्याचा पॅटर्न वेगळा आहे। आमच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीत जवळपास 3.5 लाख मतांनी होणार आणि आता या मतामध्ये काहीही फरक पडणार नाही, तेवढीच मतं आम्ही घेऊ। कारण उमेदवारांवर मतं नसतात, ही विचाराची लढाई आहे, ही माणसाची लढाई नाही आहे। आणि या मतदारसंघामध्ये ज्या वेळेस राज्यामध्ये 2 खासदार निवडून आले होते, राम नाईक आणि उत्तमसिंग पवार, तेव्हाही जालना लोकसभा मतदारसंघ आम्ही जिंकला होता। 2 आले होते राज्यात, त्या टायमालाही आम्ही जिंकलो होतो। त्यामुळे जालना लोकसभेची जागा ही आमच्या पक्षानंही गृहीत धरलेली आहे आणि जनतेनंही गृहीत धरलेली आहे। जनता हे बी नाही पाहू राहिली आमच्या लोकसभा मतदारसंघात की समोरचा उमेदवार कोणतरी प्रबळ येईल आणि तो रावसाहेब दानवेचा पराभव करीन। मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, पक्षाच्या नावावर आम्ही मतं मागणार आहे। या देशाचे नेते नरेंद्रभाई मोदी यांच्या नावावर आम्ही मतं मागणार आहे आणि लोकांना नरेंद्रभाई मोदी 2024ला प्रधानमंत्री पाहिजे। त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे। परंपरागत तुमची भाजपची सीटची यादी तर जाहीर झाली, मात्र काही असे महायुतीतले मतदारसंघ आहेत, उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी नेमकं कसं होणार जागा वाटतं? म्हणजे भाजपसुद्धा त्या ठिकाणी आग्रही आहे? असं आहे, प्रत्येक पक्षाला मी जास्त जागा लढावं असं वाटतं। आता आमच्या युतीमध्ये 3 मोठे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि भाजप आहे। त्यामुळं
कोणत्या जागा कोण लढणार हे तर जवळपास स्पष्ट आहे, पण यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात आणि ते बदल काय करायचे आहेत हे आमचे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून तो बदल करतील आणि मला असं वाटतं लवकरच त्याही जागा आता जाहीर होतील. जसं सुजय विखेंना नगरचं जाहीर झालं, लंके नाराज होऊन पुन्हा शरद पवारांच्याच गटाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोपाल शेट्टींचे काही समर्थक आज घोषणा देताना ऐकायला मिळाले. पण कदाचित ही नाराजी दूर करण्यासाठीचा पण काही प्लॅन आहे तुमच्या? बघा, जे कार्यकर्ते आमच्यासोबत एवढे वर्ष काम करतायत त्यांचे आणि आमचे मनं मिळालेले असतात. अशा परिस्थितीत आमच्यासारख्याला जर एखाद्या वेळेस कोण्याही उमेदवाराला, आमच्यासारख्या म्हणजे कोण्याही उमेदवाराला जर उमेदवारी मिळाली नाही तर तेवढा एक तात्पुरता असंतोष तर कोण्याही कार्यकर्त्यामध्ये असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही होत की ते आता आम्ही दिलेल्या उमेदवाराला मतदान नाही करणार. तेवढा एक राग, थोडासा संताप व्यक्त केला की त्याच्यानंतर मग पक्ष म्हणून मात्र ते आमच्यासोबतच राहतात. सुजय विखेला उमेदवारी दिल्यानं कोणी जर नाराज झाला असेल तर ते समजूत काढण्याचं काम त्या पक्षातले नेते करतील. आमची मुंबईची सीट, त्या ठिकाणी जर काही नाराजी असेल कार्यकर्त्यांची, त्याच ठिकाणचे त्या स्तरावरचे कार्यकर्ते सगळ्यांना एकत्र बसून कार्यकर्ते समजूत काढतील. पण असं होऊच शकत नाही की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे कोणी आमच्या दिलेल्या नेत्याच्या विरुद्ध जातील, असं होणार नाही. दादा, बारामतीला तुम्ही काय अजून उमेदवार जाहीर केलेला नाही, याचा काय अर्थ आहे? होईल, लवकरच जाहीर होईल. भाजपचं होईल की अजितदादा पवार? आणि आम्ही आता याला अजितदादा किंवा शिंदेसाहेब किंवा भाजप म्हणत नाही. आम्ही आमची एनडीएचा उमेदवार आहे. अच्छा, म्हणजे कोणाच्या चिन्हावर राहील असं मला? आता चिन्हाचा विषय मी सांगितला आपल्याला की आमचे घटक पक्षातले 3 नेते जे आहेत ते 3 नेते एकत्र बसतील आणि तो निर्णय करतील. दादा, जागा वाटपाचा एक तिढा आहे. नेमक्या शिंदे गटांना किती जागा मिळणार किंवा अजित पवारांना किती मिळणार? दोन्हींचा आकडा अर्थात अजित पवारांचा कमीचाच संख्येचा असेल. हे बघा, ज्याची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना द्यावंच लागतं. त्याशिवाय काही जागेमध्ये फेरबदल होऊ शकतात. कोणते फेरबदल करायचे ते तिन्ही नेते आमचे ठरवतील आणि त्यांची संख्या काय असेल हेही आमचं नेतृत्व ठरवेल. त्यामुळं त्या विषयामध्ये आम्ही फारच काही चर्चा करायची असा विषय तो होऊ शकत नाही. ते करतील आणि ते जे करतील ते योग्य करतील आणि ते जे योग्य करतील त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवार असतील किंवा पंकजा मुंडे असतील ह्या लोकसभेची निवडणूक लढवत आहे, यासाठी काय नेमके निकष वापरले जाईल? हे बघा, निवडणूक कोणती लढायची हे आमच्या मनावर अवलंबून असते. नेतृत्वानं दिलेला आदेश पाळणारे आम्ही सगळे कार्यकर्ते, पंकजा असू द्या, सुधीरभाऊ मुनगंटीवार द्या, पियुष गोयल असू द्या, या सगळ्या नेत्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं. मी वयाच्या 40व्या वर्षी खासदार झालो. त्या टायमाला मी सुद्धा निवडणूक लढवू इच्छित नव्हतो खासदारकीची, कारण मी आमदार होतो. पण त्यावेळेस प्रमोद महाजनांनी मला सांगितलं की तुला मी खासदार नाही करतो परत, मला अटल बिहारी वाजपेयीला प्रधानमंत्री करायचं आहे. तू कोण आहे? तू काही पक्षाचा मालक थोडा आहे. मी नव्हतो तयार खासदारकीची निवडणूक लढायला आणि म्हणता म्हणता मी 5 निवडणुका लढलो. त्यामुळं मला त्या टायमाला प्रमोद महाजनांनी सांगितलं तुला खासदार नाही, अटलजीला प्रधानमंत्री करायचं, तुला निवडणूक लढावं लागेल. आणि मी पक्षाचा आदेश मानला, निवडणूक लढलो. तसं आत्ता काही जे नवीन लोक मंडळी आमची टीम, जी सिनियर टीम आहे ती लावली, पक्षाचा आदेश आहे. आणि ज्यांना कोणाला तिकीट या निवडणुकीत नाही दिले त्यांनी सुद्धा पक्षाचा आदेश मानला, कोणी काही बोललं नाही. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. दादा, तुम्ही कोर कमिटीतले आहात. ह्या तिन्ही महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन हे जे तोडगा काढण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट होते का, लांबते का? बिलकुल क्लिष्ट नाही. गेले अनेक वर्ष आम्ही हेच करतो. आता देशामध्ये कोणताच एक राजकीय पक्ष असा नाही की जो स्वबळावर एकटा या देशातल्या निवडणुका लढवतो. मित्र पक्षाला सोबत घ्यावं लागतं. आम्ही अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये 23 पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवलं आहे. UPAनं सुद्धा मित्रपक्ष येऊनच सरकार चालवलं आहे. राज्यामध्ये सुद्धा मित्रपक्षाला सोबत घ्यावं लागतं आहे. त्यामुळे याची जाणीव आहे आम्हाला की मित्रपक्षाला जर सोबत घ्यायचं असेल त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि मान सन्मान देत असताना त्यांना राजकीय त्यांचं अस्तित्व कायम ठेवून त्यांनासुद्धा आपण जागा दिल्या पाहिजे. आम्ही बिहारमध्ये दिल्या, आम्ही उत्तर प्रदेशामध्ये दिल्या,
आम्ही महाराष्ट्रामध्ये दिल्या. सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मान सन्मानानं विरोधी पक्षाला सोबत येते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्लिष्ट प्रक्रिया आम्हाला वाटत नाही. दादा, भाजपचं यावेळचं महाराष्ट्रातलं टार्गेट किती आहे? यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 25 सीट लढलो भाजप, आणि शिवसेना म्हणून आम्ही 48 सीट लढलो. यावेळेस आमचा NDA महाराष्ट्रातला 45पेक्षा एकही सीट कमी जिंकणार नाही, लक्षात घ्या. कारण लोकांना 2024ला या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीला करायचं. अजून काही तिकीट डिक्लेअर व्हायचे आमचे, काही तिकीट डिक्लेअर झाले आमचे. पण पक्षाच्या दृष्टीनं सर्व ठिकाणी माणूस कोण आहे यापेक्षा होणारा देशाचा प्रधानमंत्री कोण आहे, तर हर मतदारसंघात नरेंद्र मोदी उमेदवार आहे असं समजून लोक मतदान करणार आहे. एकूणच महायुतीमध्ये कुठलीही क्लिष्ट प्रक्रिया नाही, लवकरच उमेदवारी जाहीर होईल. याशिवाय यावेळेस महाराष्ट्रातलं टार्गेट हे 45चं असणार आहे असं देखील रावसाहेब दानवे यांचं मत आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.